गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल. आणि मी सविता, तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आहे बुद्ध पौर्णिमा. तर बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. तर माझा आज उपवास पण आहे. तर पटकन मी आवरलेलं आहे, आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे माझं, बाहेरचं पण झाडून वगैरे सगळं झालेलं आहे. आता मी पटापट पूजा करणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे माझी सिंपलशी पूजा असते. बाहेर रांगोळी वगैरे अगोदर काढून घेते, नंतर पूजा करते. तर चला मग आजचं रुटीन तुम्हाला दाखवते. आणि मस्त आज प्रसादाला खीर वगैरे पण बनवायची आहे, तर खीर पण बनवणार आहे. तर चला मग आज परत एकदा माझ्या यूट्यूबच्या सर्व फॅमिलीला बुद्ध पौर्णिमेच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. हे बघा, आता माझं पूजा वगैरे सगळं आटपून झालेलं आहे, काम सगळं झालं आहे. तर आता मी बनवत आहे स्वयंपाक. तर मला तर उपवास आहे, पण मुलांसाठी बनवायचं आहे. तर त्यामुळे मी पटकन त्याच्यासाठी थोडंसं काहीतरी बनवणार आहे. मग मी संध्याकाळी खीर वगैरे करणार आहे संध्याकाळी प्रसादाला. तर बघू शकता, त्यासाठी मग आता तांदूळ आहे, थोडे तांदूळ भिजत घालते. आणि मी तसं तर पौर्णिमेचा जो उपवास आहे तो 12च्या आतच सोडवायचा असतो. पण मिस्टर वगैरे जॉबला जातात, त्यामुळे मग एकटं जेवायला बरं नाही वाटत. त्यामुळे म्हणून मी संध्याकाळी स्वयंपाक करते छानपैकी. खीर चपाती वगैरे, थोडे भजे वडे असं थोडंफार काहीतरी करणार आहे. तर मग संध्याकाळी मिस्टर मस्त सोबतीला जेवायला, सगळेजण मस्त छान वाटते जेवायला. तर त्यामुळे मी संध्याकाळी उपवास सोडते. आता फक्त मी मुलांसाठी बनवून घेते स्वयंपाक. तसं तर आता मी चहा घेणार आहे थोडा, फक्त आधी स्वयंपाक करणार, नंतर थोडा चहा करणार. आणि साबुदाणा वगैरे मला जास्त काही आवडत नाही, त्यामुळे मी साबुदाणा भिजत नाही घातला उपवासाला. तर केळी वगैरे आहेत, ॲपल पण आहे, फ्रूट आहे. तर भूक लागली मला तर फळ वगैरे खाणार, नाहीतर मग संध्याकाळी डायरेक्टली उपवास सोडणार. तर चला आता बघा, वडे करायचे आहे मला मुगाचे. तर त्यासाठी मुगाची डाळ, आणि याच्यामध्ये ना हे चवडी आहे, चवडीची डाळ नाही आहे, अख्खी चवडी आहे. तर हे वडे करण्यासाठी भिजत घालणार आहे, कारण वडे ना खूप आवडतात घरच्यांना. तर 1-2 तासात हे भिजून जातील. तर हे खिरीसाठी तांदूळ टाकले भिजत, आणि हे वडे करायला ही डाळ टाकली आहे. हे जे वडे करायचे ह्याची खीर करायची. तर चला आता दोन्ही पण मी तांदूळ आणि हे जी मुगाची डाळ आणि काय त्याच्यामध्ये
चवळी, चवळी टाकलेली आहे. चवळीची डाळ असली तरी चालेल, पण माझ्याकडे नाही चवळीची डाळ, त्यामुळे मग चवळीच टाकली. कारण की जे वडे जे आहे ना ते एक नंबर होतात, खूप मस्त वडे होतात. माझ्या मिस्टरांना वडे खूप आवडतात, त्यामुळे मग खीर चपाती करणार आहे किंवा खीरपुरी करणार आहे. थोड्या चपात्या पण करणार आहे, काही मला काही आवडत नाही पुऱ्या, त्यामुळे मग मुलांसाठी खीरपुरी करणार आहे, खीर पुऱ्या करणार आहे आणि वडे आणि थोडेसे भजे काढणार आहे. तर चला मग, आणि थोडी भाजी करणार आहे. तर हे बघा, हे आहे तांदूळ मिक्सरमधून काढायचे आहे. हे बघा, तांदूळाचं मी दळून घेतले. आता खीर बनवायची आहे. ते इथं पातेलं ठेवलंय. तर हे बघा, तूप मस्त जे तांदूळ मी दळून काढली होती त्यात थोडं पाणी टाकलेलं आहे, ते टाकून घेते आता मी. तर हे बघा, हे पण दूध आहे, मी हे पण दूध त्याच्यामध्ये टाकते. ते 1 ग्लास मी पाणी पण टाकणार आहे. आणि याला चांगलं आपल्याला फिरून घ्यायचं आहे, कारण जे तांदूळाचं आपण हे टाकलं ते गुठल्या नको राहायला. वाटी मोठी साखर टाकणार आहे. परत अर्धी वाटी टाकते, थोडीशी 1.5 वाटी मी साखर ॲड केली आहे. तर 1.5 वाटी साखर टाकली. बादाम, तर हे बघू शकता, हे आहे वड्यासाठी बनवलेलं पीठ आणि हे आहे भज्याचं. तर वड्यासाठी मी मुगाची डाळ आणि चवळी घेतली होती. हे आहेत पुऱ्या. तर पुऱ्या मी लाटून घेतल्या. तर सर्वात अगोदर मी आता पुऱ्या जे आहेत ते तळून घेणार आहे, नंतर मग भजे आणि वडे काढणार आहे. तर बघू शकता, इकडे तेल जे आहे ते तापत ठेवलेलं आहे आणि पुऱ्या मी लाटून घेतल्या होत्या. थोड्या काही लाटायच्या होत्या, तर जेवढ्या लाटायच्यात मी ते थोडं तळून घेते. आणि बघा, माझ्या पुऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. तर त्यानंतर मस्त मी गरमागरम भजी आणि वडे तळून घेणार आहे. तर बघू शकता फ्रेंड, असा होता आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त मेनू. तर खीर होती, पुऱ्या होत्या, बटाट्याची भाजी होती, पापड, भजे, वडे आणि बटाट्याची भाजी. असा होता आजचा मेनू बुद्ध पौर्णिमा निमित्त. तर आता माझा सगळा स्वयंपाक झाला होता. नंतर मग मी देवाला नैवेद्य दाखवलं आणि नंतर मग माझा उपवास सोडला. तर ठीक आहे फ्रेंड्स, आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.
आवडल्या असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.